ओके. तर त्या आपण जी सेकंड केस बघितली होती की त्याच्यामध्ये आपण काय बोललो होतो, H0 इज इक्वल टू म्यू1 इज इक्वल टू म्यू2 असेल आणि तुमचं H1 आहे तो म्यू1 इज नॉट इक्वल टू म्यू2 असेल. तर त्या ठिकाणी आपण काय बोललो होतो, त्या दोन हायपोथेसिसच्या कंडिशन मध्ये आपण काय बोललो होतो, टी कॅल इज इक्वल टू काय बघितलं होतं की मॉड ऑफ x1 बार मायनस x2 बार मायनस म्यू1 बार मायनस म्यू2 बार डिवायडेड बाय s in square root of 1 upon n1 plus 1 upon n2. ओके. टीकेलचा फॉर्म्युला आपल्याला ह्या केसमध्ये आपल्याला हा यूज करावा लागणार आहे. हे आपण लास्ट लेक्चर मध्ये बघितलं होतं. याच्यावरती आपल्याला फॉर्म्युलीज सॉरी प्रॉब्लेम्स कसे सॉल्व्ह करायचे ते आपण आता ह्या लेक्चर मध्ये कंटिन्यू करूया. ओके. तर ह्या ठिकाणी आपल्याला प्रॉब्लेम काय दिलेला आहे बघा. अ रॅन्डम सॅम्पल ऑफ 15 फ्रॉम नॉर्मल युनिवर्स gives a correlation coefficient of minus 0.5. Is this significant of the existence of correlation in the population? आपल्याला हा क्वेश्चन दिलेला आहे. ओके. ह्या ठिकाणी आपल्याला काय काय दिलेले आहेत की आपल्याला गिव्हन क्वांटिटीज काय काय मिळणार आहेत. या ठिकाणी आपल्याला रॅन्डम सॅम्पल्स किती मिळाले आहेत तर 15 सॅम्पल्स मिळालेले आहेत. सो दॅट्स वाय एन इज इक्वल टू हाऊ मच 15 असणार आहे. ओके. देन युअर कोरिलेशन कोएफिशियंट दिलेला आहे. तर कोरिलेशन कोएफिशियंट काय दिलेला आहे तर मायनस 0.5 दिलेला आहे. सो दॅट्स वाय युअर आर इज इक्वल टू 0.5. ओके. तर त्याच्यानंतर आपल्याला पुढची टर्म दिलेली आहे व्ही इज इक्वल टू काय मिळणार आहे तर एन मायनस टू इज इक्वल टू हाऊ मच 13. तर ह्या ठिकाणी आपल्याला व्ही सुद्धा मिळालेला आहे. व्ही इज इक्वल टू मिळालेला आहे तर आपल्याला 13 ही व्हॅल्यू मिळाली आहे. तर टीकेएलचा फॉर्म्युला इन दिस केस मध्ये आपण काय बोलतो की जर तुमचा टीकेएलचा फॉर्म्युला काय असणार आहे तर मॉड ऑफ आर स्क्वेअर रूट ऑफ एन मायनस टू डिवायडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस आर स्क्वेअर. ओके. तरी आपल्याला ह्या ज्या सर्व गिवन क्वांटिटीज आहेत आर आहे एन आहे तर ह्या आपल्याला ह्या ठिकाणी मिळालेल्या आहेत. एन ची व्हॅल्यू किती मिळाली 15 मिळाली. आर ची व्हॅल्यू मायनस 0.5 आहे आणि व्ही ची व्हॅल्यू किती मिळाली 13 मिळाले. त्या सर्व ज्या व्हॅल्यूज आहेत त्या आपल्याला काय करायचे फॉर्म्युल्यामध्ये पहिल्यांदा पुट करून घ्यायचे. सो दॅट्स वाय टी कॅर इज इक्वल टू काय आलं फर्स्ट मायनस 0.5 स्क्वेअर रूट ऑफ 15 मायनस 2 डिवायडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस इन ब्रॅकेट मायनस 0.5 स्क्वेअर इज इक्वल टू किती मिळालं ह्याचं पूर्णपणे कॅल्क्युलेशन करून घ्या. आणि कॅल्क्युलेशन करून झाल्यानंतर आपल्याला जो कॉन्स्टंट असेल तो कॉन्स्टंट आपल्याला या ठिकाणी मिळालाय. किती मिळालाय 2.07 हा आपल्याला कॉन्स्टंट मिळालेला आहे. ओके. टी अल्फा व्ही इज इक्वल टू काय मिळणार आहे आता ह्या ठिकाणी अल्फा आपल्याला ह्या ठिकाणी किती मिळालेला आहे तर 5% आपण या ठिकाणी अल्फा घेतलेला आहे. सो दॅट्स वाय 0.05 हा आपल्याला काय मिळाला अल्फा मिळाला. आणि व्ही ची व्हॅल्यू ऑलरेडी किती मिळाली आहे तर 13 ही आपल्याला व्ही ची व्हॅल्यू मिळाली आहे. लेवल ऑफ सिग्निफिकन्स आपल्याला किती आहे कॉन्फिडन्सचा लेवल तर 5% होता. सो दॅट्स वाय 0.5 आणि म्हणजे की 0.05 आणि कॉमा व्ही ची व्हॅल्यू किती मिळाली तर 13. आता जो आपला टेबल होता त्या टेबलनुसार आपण काय केले की त्या टेबलला 0.05 आणि 13 ची जी व्हॅल्यू आहे ती चेक केल्यानंतर किती व्हॅल्यू मिळणार आहे तर 2.16 ही व्हॅल्यू मिळणार आहे. आता ह्या ठिकाणी टीकेएल इज लेस दॅन टी 0.5 कॉमा 13 आहे. सो दॅट्स वाय काय म्हणतो आपण सॅम्पल कोरिलेशन कोइफिशियंट इज नॉट सिग्निफिकंट टू वॉरंट एक्झिस्टन्स ऑफ द कोरिलेशन इन द पॉप्युलेशन. ओके. या ठिकाणी आपल्याला टीकेएल हा काय मिळालेला आहे लेस दॅन टी अल्फा व्ही मिळालेला आहे. सो दॅट्स वाय आपण ह्या ठिकाणी सॅम्पल कोरिलेशन इज नॉट सिग्निफिकंट असं डायरेक्टली सांगतोय. ओके. आता त्याच्यानंतर सेकंड पुढचा प्रॉब्लेम दिलेला आहे फाइंड द लिस्ट व्हॅल्यू ऑफ आर इन सॅम्पल ऑफ 18 पेअर्स फ्रॉम द बायव्हेरिएट नॉर्मल पॉप्युलेशन विच इज सिग्निफिकंट ऍट 5% लेवल. ओके. आता आपल्याला काय फाइंड करायला सांगितलेलं आहे फाइंड लिस्ट व्हॅल्यू ऑफ आर. आर ची आपल्याला कमीत कमी व्हॅल्यू किती असेल ती फाइंड करायची आहे. फॉर सॅम्पल्स किती दिलेले आहेत तर सॅम्पल्स 18 पेअर्स दिलेत म्हणजे तुमचा एन किती असणार आहे या ठिकाणी तर 18 असणार आहे. ओके. त्याच्यानंतर लेवल ऑफ सिग्निफिकन्स जी आहे ती किती मिळाली आपल्याला 5% मिळाले. म्हणजेच आपला जो अल्फा आहे तो किती मिळणार आहे 0.05 हा आपल्याला मिळणार आहे तुमचा अल्फा. ओके. आता सेम आपल्याला फॉर्म्युला मग काय कसा मिळणार आहे टीकेएलचा सेम आपला मगाचा जो फॉर्म्युला होता सोल्युशन मध्ये बघा मॉड ऑफ आर स्क्वेअर रूट ऑफ एन मायनस 2 डिवायडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस आर स्क्वेअर.
ओके. फ्रॉम दिस फॉर्म्युला आपण काय करतोय की विच इज इक्वल टू मॉड ऑफ 4r डिवायडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस r स्क्वेअर. ओके. नाव फॉर n इज इक्वल टू सॉरी n मायनस 2 इज इक्वल टू किती मिळणार आहे तर 16. 18 मायनस 2 इज इक्वल टू किती मिळालंय 16. म्हणजेच आपला v किती मिळतोय या ठिकाणी आपल्याला 16 मिळतोय. ओके. आता बरेचसे आपले फॉर्म्युले सेम क्वेश्चन झालेले त्याच्यामुळे हे ज्या टर्म्स आहेत त्या डिरेक्टली तुम्हाला स्ट्राईक झाल्या पाहिजेत की कशा कशा केलेल्या आहेत. ओके. कारण की फॉर्म्युले हे थोडेफार डिफरंट केलेले आहेत पण ह्याच्यामधल्या ज्या व्हॅल्यू आहे म्हणजे जे आपल्याला व्हेरिएबल आपण जे पॉइंट्स आपण जे फाइंड करतोय ते जवळजवळ सेम आहेत. त्याच्यामुळे प्रत्येक वेळेस हा कुठून आला असा हा पॉइंट असला असू नये आता तरी असं मला वाटतं कारण की जवळजवळ पण 3 दिवस हाच टॉपिक कंटिन्यू करतोय. सो दॅट्स वाय पटापट आपल्याला कळलं पाहिजे की कसे हे फॉर्म्युलेज आलेत आणि कसे पटापट सॉल्व्ह करतोय. ओके. सो दॅट्स वाय व्ही ची व्हॅल्यू किती असणार आहे व्ही इज इक्वल टू n मायनस 2. एन ची व्हॅल्यू किती आहे 18. क्वेश्चन मध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे ते 18 सॅम्पल्स दिलेत. 18 मायनस 2 इज इक्वल टू हाऊ मच 16. त्याच्यानंतर म्हणजे डीएफ आपल्याला किती मिळाला 16 हा डीएफ मिळाला. ओके. त्याच्यानंतर ऍट लेवल ऑफ सिग्निफिकन्स आपल्याला किती दिले अल्फा इज इक्वल टू 5% दिलेलं आहे. ओके. म्हणजेच अल्फाची व्हॅल्यू 0.05 असणार आहे. ओके. त्याच्यानंतर त्यामुळे आपल्याला टी टी अल्फा बी काय मिळाला टी 0.05 कॉमा 16 कारण की व्ही ची व्हॅल्यू 16 आहे. ओके. विच इज इक्वल टू हाऊ मच 2.12. ओके. आता मी टेबलनुसार तुम्हाला परत एक्सप्लेन नाही करणार आहे पण ह्या व्हॅल्यूज आपल्याला टेबलला पण चेक करून घ्या त्या तुम्हाला डिरेक्टली इथे ह्या ठिकाणी मिळतील. ओके. टेबल हा मी लास्ट लेक्चर मध्ये पण सांगितलं की तुम्हाला टेबल हा एक्झाम मध्ये प्रोव्हाइड केलेला असतो. ओके. तर त्या टेबलनुसार आपल्याला किती व्हॅल्यू फाइंड करायची कारण की ह्या सर्व व्हॅल्यू आपण काय पाठ करू शकत नाही. टेबल तुम्हाला फॉरवर्ड फॉर्म तुम्हाला दिलेला असेल आणि फक्त तुम्हाला टी कॅलची व्हॅल्यू फर्स्ट फाइंड करून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर टी अल्फा व्ही च्या व्हॅल्यू सोबत आपल्याला ती काय करायची कम्पेअर करायची. आपल्याला ह्या दोनच स्टेप्स असतात एक्झाम मध्ये फाइंड करण्यासाठी. तुम्हाला टी ची व्हॅल्यू इज लेस दॅन ऑर इक्वल आहे सॉरी लेस दॅन ऑर ग्रेटर दॅन आहे ती फर्स्ट फाइंड करायची. त्याच्यानंतर त्याच्यानुसार तुम्हाला तुमचा H0 ऍक्सेप्ट करायचा आहे की H1 ऍक्सेप्ट करायचं ते त्यावेळेला आपल्याला कळेल. ओके. तुम्हाला ती कंडिशन ही माहिती आहे. ओके. त्याच्यानंतर टी 0.05 कॉमा 16 ची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला या ठिकाणी 2.12 अकॉर्डिंग टू टेबल. ओके. जो तो टेबल आहे त्याच्यानुसार आपल्याला ही व्हॅल्यू 2.12 मिळालेली आहे. त्याच्यानंतर फॉर सिग्निफिकन्स ऍट 5% लेवल वी शुड हॅव mod of 4r divided by 1 square root of 1 minus r square which is greater than 2.12. ओके. आता ह्या ठिकाणी आपल्याला काय सांगितलेलं आहे 2.12 पेक्षा हा जो आपल्याला जी ही व्हॅल्यू आहे तर ती काय आहे तर ही आपली ग्रेटर दॅन असणार आहे. त्याच्यामुळे आपण काय सांगतो की mod of 4r divided by 1 minus r square is greater than 2.12 असं आहे. This gives mod of r is greater than 0.47 approximately. Okay. 0.47 is the least value of mod of r required. Testing the significance of the observed partial correlation coefficient, Fisher has shown that the सॉरी खालचा पॉईंट वेगळा आहे. तर ह्या ठिकाणी आपल्याला काय मिळालंय 0.47 ही काय आहे लिस्ट व्हॅल्यू फॉर युअर आर आहे. ओके. आपल्याला क्वेश्चन मध्ये पण सांगितलेलं होतं की आपल्याला आर ची व्हॅल्यू फर्स्ट फाइंड करून घ्यायची. ओके. तर ह्या ठिकाणी आपल्याला आर ची जी व्हॅल्यू आहे ती ह्या ठिकाणी आपल्याला मिळते. ओके. कसं फाइंड केलंय हे जे सगळे प्रॉब्लेम्स आहेत जरी फिरवून विचारलेला असला हा प्रॉब्लेम तरी आपल्याला 3 स्टेप्स आहेत त्याच्यामध्येच क्वेश्चन सॉल्व्ह करून घ्यायचे आहे. फर्स्ट यू हॅव टू फाइंड युअर गिव्हन्स. त्याच्यानंतर तुमचा टीकॅलचा प्रत्येक कंडिशन नुसार तुमचा जो फॉर्म्युला आहे तो प्रॉपर फॉर्म्युला तिथे युज करायचा आहे अप्लाय करायचा आहे. कोणते कोणते गिव्हन क्वांटिटीज दिल्या त्याच्यानुसार आपल्याला काय करायचंय तुमचा ज्या कंडिशन्स नुसार तुमचा फॉर्म्युला हा टीकॅलचा हा डिफरंट येणार आहे. ओके. आणि त्याच्यानंतर टीकॅल फाइंड करून झाल्यानंतर आपल्याला पुढची टर्म फाइंड करायची असते टी अल्फा व्ही. टी अल्फा व्ही कशी फाइंड करतो फ्रॉम टेबल जो तुम्हाला प्रोव्हाइड केलेला असेल एक्झाम मध्ये.
ओके. आणि त्यावेळेला टी अल्फा व्ही ची व्हॅल्यू जर तुम्ही फाइंड करून घेतलीत की त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय, तुमच्या टी अल्फा व्हीच्या ज्या कंडिशन्स नुसार आपल्याला काय करायचंय, तुमचा वेदर तुमचा H0 ऍक्सेप्ट होतोय की H1 H0 ऍक्सेप्ट होतोय की H1 ऍक्सेप्ट होतोय तो चेक करायचा. आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय की आपल्याला प्रॉब्लेम हा सॉल्व्ह करायचा. ओके. जर आणि ती कंडिशन पण तुम्हाला सांगून ठेवते, व्हेन युअर टी कॅल इज लेस दॅन टी अल्फा व्ही then you have to accept your H0. ओके. अदरवाइज यू हॅव टू ऍक्सेप्ट H1. म्हणजे जर ज्या वेळेला तुमचा टी कॅल आहे, म्हणजे जो तुम्ही कॅल्क्युलेशन फॉर्म्युला पुट करून जो जी काय तुमची टी कॅलची व्हॅल्यू तुम्ही फाइंड कराल, ती व्हॅल्यू ही काय असणार आहे, लेस असणार आहे. कशापेक्षा? त्या टी अल्फा व्ही पेक्षा. ओके. आणि ज्या वेळेला ती लेस असेल देन दॅट टाइम तुम्ही H0 आहे किंवा तो तुमचा हायपोथेसिस 0 आपण कन्सिडर करतो H0, तो तुम्ही काय करतो, आपण ती ऍक्सेप्ट करतो. अदरवाईज आपल्याला ऍक्सेप्ट कोणता करावा लागतो, तर H1 हा आपल्याला ऍक्सेप्ट करावा लागतो. ओके. कन्फ्युज होत असाल तर प्रिव्हियस लेक्चर्स एकतर बघा, अदरवाईज मला कॉन्टॅक्ट करा की का पॉइंट कळालेला नाही किंवा कसं आहे, काय प्रॉब्लेम येतो वगैरे. ओके. त्याच्यानंतर ह्या ज्या स्टेप्स झाल्या त्याच्यानंतर आपल्याला टी केल आणि टी अल्फा व्ही ची व्हॅल्यू कम्पेअर करायची आहे. त्याच्यानुसार आपण काय करणार आहोत, तर तुमच्या ज्या कॉस्ट सॉरी तुमचा H0 ऍक्सेप्ट होतोय की H1 ऍक्सेप्ट होतोय, इथपर्यंत आपला हा क्वेश्चन संपतो. अदरवाईज एखाद्या गिवन क्वांटिटी जी तुम्हाला दिलेली पाहिजे त्यातली तुम्हाला एखादी व्हॅल्यू फाइंड करायला सांगितली, जसं आपल्याला ह्या ठिकाणी आपल्याला आर फाइंड करायला सांगितलेलं आहे. हे असेच क्वेश्चन असतात, एखादी व्हॅल्यू तुम्हाला फाइंड करायला दिलेली असेल, अदरवाईज तुमचा H0 ऍक्सेप्ट होतोय की H1 ऍक्सेप्ट होतोय, एवढाच क्वेश्चन तुम्हाला दिलेला असतो. ओके. त्याच्यानंतर लेवल ऑफ सिग्निफिकन्स आपल्याला जो दिलेला असतो, तो आपल्याला जर 5% दिलेला असेल तर तुमची अल्फाची व्हॅल्यू किती येणार आहे, तर 5% म्हणजेच काय असणार आहे, 5 डिवायडेड बाय 100 म्हणजेच काय असणार आहे, 0.05. ओके. लेवल ऑफ सिग्निफिकन्स जो आपला अल्फा आहे. ओके. सॅम्पल्स कसे असणार आहे, टोटल नंबर ऑफ सॅम्पल्स म्हणजे एन असणार आहेत. ओके. आणि त्याच्यानंतर तुमचा जो व्ही आहे तो व्ही असणार कसा आहे, तर n-2 जी व्हॅल्यू असेल तो तुमचा काय असणार आहे, तर व्ही असणार आहे. ओके. तर हे असे आपल्याला हे क्वेश्चन्स आपल्याला फाइंड करून घ्यायचे. पुढे आपल्याला काय सांगितलेलं आहे, पुढे आपल्याला सांगितलेलं आहे, फीचर हॅज शोन दॅट द सॅम्पलिंग डिस्ट्रीब्युशन ऑफ पार्शियल कोरिलेशन कोएफिशियंट ऑफ ऑर्डर k is the sum of the same of form as that of the correlation coefficient from the bivariate normal population with the sample size n reduced by k. In particular, if we are given random sample from multivariate normal distribution and we have to test the hypothesis that particular partial correlation coefficient of order k in the population is 0, we have to use tcal is equal to mod of r square root of n minus k minus 2 divided by square root of 1 minus r square. ओके. ही कंडिशन कधी असणार आहे, इफ रॅन्डम सॅम्पल्स फ्रॉम द मल्टीव्हेरिएट नॉर्मल डिस्ट्रीब्युशन and we have to test the hypothesis that particular partial correlation coefficient of order k in the population is 0, then that time तुम्हाला काय करायचं आपल्याला, हा जो फॉर्म्युला दिलाय टी कॅलचा तो आपल्याला या ठिकाणी यूज करायचा आहे. देन दॅट टाइम युअर व्ही इज इक्वल टू काय असणार आहे, n-k-2 हा आपला काय असणार आहे, तुमचा व्ही असणार आहे. ओके. आता ह्या ठिकाणी पुढे क्वेश्चन काय दिलाय बघा, आता हा फॉर्म्युला आपल्याला यूज करून आपल्याला पुढचा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. शो दॅट द सॅम्पल ऑफ साइज 20 फ्रॉम द नॉर्मल पॉप्युलेशन अ कोरिलेशन कोएफिशियंट आर 12.34 is equal to 0.5 is a significant at 5% level. ओके. तर ह्या ठिकाणी आपल्याला काय दिलेलं आहे, तर तुमची जी आर ची व्हॅल्यू आहे ती किती दिलेली आहे, 0.5 दिलेली आहे. ओके. कारण की आर 12.34 आपल्याला काय दिलेलं आहे, 0.5 दिलेलं आहे. सो दॅट्स वाय आर ची व्हॅल्यू आपल्याला किती मिळते, 0.5 मिळते. देन नेक्स्ट एन ची व्हॅल्यू किती आहे, एन इज इक्वल टू साईज किती मिळते, तर 20. सो दॅट्स वाय एन ची व्हॅल्यू किती मिळाली, 20 मिळाली. वेर युअर के इज इक्वल टू हाऊ मच, तर 2. आणि
व्ही इज इक्वल टू फॉर्म्युला काय आहे आपल्याला, व्ही इज इक्वल टू एन मायनस के मायनस 2. ओके, इथं फॉर्म्युला दिलेला आहे, कर्सरकडे लक्ष द्या. ओके, एन मायनस के मायनस 2 इज इक्वल टू किती मिळणार आहे, तर एन ची व्हॅल्यू किती आहे ऑलरेडी 20. 20 मायनस 2 मायनस 2 हाऊ मच 16. ओके, सो दॅट्स वाय आपल्याला व्ही किती मिळतोय ह्या ठिकाणी, तर 16 मिळतोय. ओके, टीकेएलच्या फॉर्म्युल्यानुसार काय येणार आहे, टीकेएल इज इक्वल टू मॉड ऑफ आर स्क्वेअर रूट ऑफ एन मायनस के मायनस 2 डिवायडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस आर स्क्वेअर. ओके, आता आर ची व्हॅल्यू किती आहे 0.5 आणि पूर्णपणे हा जो टर्म आहे त्याची आन्सर किती मिळाले आपल्याला 16 मिळाले. व्हॅल्यूज डायरेक्टली तुमच्या फॉर्म्युल्यामध्ये पुट करा आणि जो काही कॉन्स्टंट येईल तर ह्या ठिकाणी आपल्याला किती कॉन्स्टंट मिळालाय 2.31 हा आपल्याला काय मिळालाय टीकेएल ची व्हॅल्यू मिळालेली आहे. पुढची टर्म काय असते, सेकंड दोन स्टेप्स झाले. फर्स्ट गिवन क्वांटिटीज फाइंड करून झाल्या, त्यानंतर सेकंड मध्ये आपल्याला काय फाइंड करून झालं तर टीकेएल फाइंड करून झाले. टीकेएल फाइंड करून झाल्यानंतर आपल्याला फाइंड करायचं आहे टी अल्फा व्ही, विच इज अवर थर्ड स्टेप. फॉर्म्युले फक्त प्रत्येक कंडिशन नुसार डिफरंट असणार आहेत, पण स्टेप्स आहेत त्याच आपल्या स्टेप्स असणार आहेत. ओके, पुढची स्टेप काय आहे टी अल्फा व्ही. आता अल्फाची व्हॅल्यू या ठिकाणी किती दिली आहे तर 5% लेवल दिलेलं आहे, राईट ना, सिग्निफिकन्स ऍट 5% लेवल दिलेलं आहे. सो दॅट्स वाय अल्फाची व्हॅल्यू किती झाली 0.05 आणि व्ही ची व्हॅल्यू किती ऑलरेडी 16. म्हणजेच आपला टी अल्फा व्ही काय असणार आहे टी 0.05, 16. ओके, आन्सर किती मिळाले ह्या ठिकाणी 2.112 अकॉर्डिंग टू टेबल. ओके, यूज युअर टेबल हिअर. ओके, त्यावेळेला आपल्याला व्हॅल्यू किती मिळाली 2.112 ही आपल्याला व्हॅल्यू मिळाली. पुढची स्टेप काय आहे, देअरफॉर टी कॅल्क्युलेशन टी कॅल इज ग्रेटर दॅन टी अल्फा व्ही when you then value of R1 12.34 is a significant at 5% level. ओके, तर ह्या ठिकाणी आपण काय सांगतो तर तुमचा व्हॅल्यू ऑफ टी 12.34 आहे ती सिग्निफिकंट लेवल 5% ला आहे, हे आपल्याला शो करायचं होतं, ते आपल्याला शो करून झालेलं आहे. ओके, तर हा जो फॉर्म्युला आहे तो सुद्धा तुम्हाला टी कॅल आणि टी अल्फा व्ही ह्याच्यानुसारच आपल्याला फाइंड करून घ्यायचं आहे. ओके, तर हे जे सर्व जे हे पॉइंट्स आहेत ते आपल्याला हे हायपोथेसिस फाइंड करण्यासाठी किंवा तुमच्या ज्या गिवन क्वांटिटीज असतील फाइंड करायच्या क्वेश्चन मध्ये दिलेल्या आहेत त्याच्यानुसार आपल्याला फॉर्म्युलीज हे आपल्याला व्हेरिएबल वेगवेगळे पण घ्यावे लागतात आणि कंडिशन्स ज्या दिल्या त्याच्यानुसार आपल्याला टीकेएलची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे. ओके, प्रत्येक ठिकाणी आतापर्यंत आपले जवळजवळ 4 ते 5 डिफरंट फॉर्म बघून झालेले आहेत की टीकेएल फाइंड करण्यासाठीचा फॉर्म्युला कसा कसा यूज करायचा आहे किंवा त्याच्यानंतर तुमचा टी अल्फा व्ही साठी जो व्ही आहे तो व्ही फाइंड करण्यासाठीचे पण डिफरंट फॉर्म्युलीज आहेत, ते प्रत्येक ठिकाणी डिफरंट आहेत. त्याच्यामुळे प्रत्येक ह्याच्यावरती नोट्स पण एक प्रिपेअर करून घ्या. ओके, बुकची मी पीडीएफ तुम्हाला पाठवते आणि त्याच्यानुसार आपल्याला फक्त फर्स्ट तुमचे फॉर्म्युलीज हे करून घ्या, कारण की कसं आहे की ह्या ठिकाणी जर फॉर्म्युला चुकला प्रत्येक वेळेस कंडिशन्स नुसार आपल्याला फॉर्म्युला घ्यायचा, फॉर्म्युला चुकला की खालचं बेसिकली आन्सर हे काय होणार आहे रॉंग येऊन जाणार आहे आणि फॉर्म्युला जर चुकलेला असेल तर त्याच्या खालचे सर्वच मार्क्स आपले डिडक्ट होऊन जातात. सो दॅट्स वाय फर्स्ट यू हॅव टू अंडरस्टँड विच फॉर्म्युला वी हॅव टू अप्लाय इन एनी प्रॉब्लेम. ओके, फॉर दिस युनिट ओनली. ओके, त्याच्यानंतर पुढची जी टर्म दिलेली आहे आपल्याला, मला एक सांगा हा क्वेश्चन कळालाय का, मला जरा अनम्यूट करून पटकन आन्सर द्या म्हणजे आपण पुढचा पॉइंट घेऊया. सीमा, स्नेहा, सोनिया, सुलतान, विनय, युक्ता, भाग्येश, पटकन अनम्यूट करा. येस युक्ता, सोनिया, समजलं मॅडम. काही प्रॉब्लेम नाहीये ना? नाही. ओके, त्याच्यानंतर आपण पुढचा पॉइंट बघूया. पुढचा पॉइंट नाहीये, अजून एक कंडिशन आहे की त्याच्यानुसार आपण टीकेएल आणि कसे फाइंड करतोय त्याचा फॉर्म्युला एक डिफरंट दिलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला प्रॉब्लेम्स दिलेले प्रॅक्टिससाठी.
ओके. तर ह्या ठिकाणी बघा काय दिलेलं आहे, टेस्टिंग द सिग्निफिकन्स ऑफ द ऑब्झर्व्ड रिग्रेशन कोएफिशियंट. वी आर गिवन रॅन्डम सॅम्पल XY, नंतर X2 Y2 अप टू XN YN from the bivariate normal population. Let the regression equation of y on x obtained from the sample be y minus y bar is equal to b into x minus x bar, so that the estimated value of y corresponding to given xi is yi is equal to y bar plus b xi minus x bar. We have to test the hypothesis that regression coefficient of y on x is the population is beta. Okay. If the hypothesis is correct, then tcal is equal to b minus beta in bracket n minus 2 summation of xi minus x bar raised to 2 divided by summation of yi minus yi in bracket y square ब्रॅकेट रेस टू 1/2 म्हणजे हे सर्व आपल्या स्क्वेअर रूट मध्ये असणार आहे. आणि डीएफ आहे, डीएफ इज इक्वल टू व्ही इज इक्वल टू काय आहे n-2 आपल्याला ह्या ठिकाणी दिलेलं आहे. ओके. तर जर ही कंडिशन असेल म्हणजेच आपल्याला जर रिग्रेशन कोएफिशियंटच्या फॉर्मॅटमध्ये जर एखादा क्वेश्चन दिलेला असेल आणि जर आपली जी ही कंडिशन आहे त्याच्यानुसार जर आपल्याला बायव्हेरिएट नॉर्मल पॉप्युलेशनच्या फॉर्म मध्ये जर क्वेश्चन असतील तर त्या ठिकाणी आपल्याला टीकेचा फॉर्म्युला कोणता यूज करायचा आहे, तर जो आपल्याला ह्या ठिकाणी दिलाय बी मायनस बीटा वगैरे हा संपूर्ण फॉर्म्युला तो आपल्याला ह्या ठिकाणी यूज करायचा आणि तुमचा व्ही ह्या ठिकाणी तुमचा काय असणार आहे n-2 हा तुमचा काय असणार आहे व्ही असणार आहे. ओके. तर ह्या ठिकाणी आपल्याला क्वेश्चन कसा ओळखायचा आहे बायव्हेरिएटचा तो लक्षात घ्या. फॉर एक्झाम्पल साइज ऑफ 30 where your x takes the values 1 2 up to 13, it found that summation of xi minus x bar and yi minus y bar is equal to 599.62 and yi minus y bar square is equal to 1020.6. Test the significance of correlation coefficient of y on x. ओके. तर हा आपल्याला जो क्वेश्चन दिलेला आहे तो रिग्रेशन कोएफिशियंटचा आपल्याला दिलेला आहे. सो दॅट्स वाय आपल्याला हा जो आपल्याला वरती फॉर्म्युला दिला आहे तो आपल्याला यूज करावा लागणार आहे. ओके. काय काय गिवन क्वांटिटीज दिल्या आहेत, समेशन ऑफ xi मायनस एक्स बार स्क्वेअर इज इक्वल टू काय मिळालंय n इंटू n स्क्वेअर मायनस 1 डिवायडेड बाय 12. n ची व्हॅल्यू किती आहे तर 30 व्हॅल्यू आहे. सो दॅट्स वाय पुट हिअर 30 रेस टू 2 किती असणार आहे 30 रेस टू 2 मायनस 1 इज इक्वल टू किती मिळालं आपल्याला तर 900 मायनस 1 विच इज 899 डिवायडेड बाय 12 विच इज इक्वल टू किती मिळालं आपल्याला ह्या ठिकाणी आन्सर 2247.5. ओके. त्याच्यानंतर आपल्याला बी ची जी व्हॅल्यू आहे बी इज इक्वल टू काय आहे समेशन ऑफ xi मायनस एक्स बार इंटू yi मायनस वाय बार डिवायडेड बाय समेशन ऑफ xi मायनस एक्स बार स्क्वेअर. ओके. ह्याची व्हॅल्यू आपल्याला किती मिळालेली आहे आपल्याला 599.62 या ठिकाणी आपल्याला गिवन मध्येच ही टर्म दिलेली आहे डिवायडेड बाय समेशन ऑफ xi मायनस एक्स बार स्क्वेअर इज इक्वल टू हाऊ मच, तर ह्या ठिकाणी आपण फर्स्ट स्टेप मध्ये फाइंड केलेले आहे 2247.5. ओके. आपल्याला बी ची व्हॅल्यू किती मिळाली आहे 2.668 ही आपल्याला बी ची व्हॅल्यू मिळाली. नाव समेशन ऑफ yi मायनस वाय into square bracket raised to 2 is equal to summation of yi minus y bar square minus b square summation of xi minus x bar square. ओके. yi minus y bar square ची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला तर 1 टू या ठिकाणी गिवन मध्ये बघा 1020.6. ओके. मायनस पुढची टर्म किती मिळाली आपल्याला 159.97. ओके. सबस्ट्रॅक्शन करून झाल्यानंतर आपल्याला आन्सर या ठिकाणी किती मिळते 860.59. द हायपोथेसिस गिव्स बीटा इज इक्वल टू 0. ओके. टीकेएलच्या फॉर्म्युला मध्ये आपल्याला व्हॅल्यू सर्व पुट करून घ्यायचे. आपल्याला ह्या सर्व गिवन क्वांटिटीज आपल्याला ह्या ठिकाणी मिळालेले आहेत. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे टीकेएलच्या फॉर्म्युल्यामध्ये सर्व व्हॅल्यूज पुट करायचे आहे. बी मायनस बीटा in bracket n-2 in bracket summation of xi minus x bar square divided by summation of yi minus yi square bracket complete raised to the power 1/2.
विच इज इक्वल टू बीटची व्हॅल्यू किती मिळाली आहे 0.2668 मायनस बीटाची व्हॅल्यू किती आहे तर 0. ओके, इन ब्रॅकेट यांची व्हॅल्यू किती आहे 30 मायनस 2 आणि इन ब्रॅकेट आपल्याला काय मिळालं आहे पूर्णपणे समेशन ऑफ दिस वन आणि समेशन ऑफ दिस वन म्हणजेच एक्स आय मायनस एक्स बार आणि वाय आय मायनस वाय बार स्क्वेअर. ओके, ह्यांच्या व्हॅल्यूज आपल्याला या ठिकाणी दोन्ही व्हॅल्यूज मिळाल्या आहेत. ओके, फर्स्टची व्हॅल्यू किती मिळाली आहे 2247.5 आणि सेकंड जो डिनॉमिनेटर आहे त्याची व्हॅल्यू किती मिळालेली आहे या ठिकाणी 860.59. व्हॅल्यू पुट करून घ्या, पुढे आपल्याला सॉल्व्ह करून घ्यायचे हे पूर्ण टर्म्स, त्यानंतर स्क्वेअर करा आणि नंतर सिंपल ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर जो काही आन्सर येईल ते आपल्याला काय असणार आहे तुमचा टी कॅल असणार आहे. ओके, ह्या कॅल्क्युलेशन हा पार्ट तुम्हीच करा पटापट कारण की ते तुम्हाला इझिली जमेल, कॅल्क्युलेटर यूज करून केलं तरीही चालेल. त्याच्यानंतर पुढची जी टर्म आहे ते टी अल्फा व्ही आहे. ओके, आता अल्फाची व्हॅल्यू या ठिकाणी आपल्याला लेवल ऑफ सिग्निफिकन्स किती दिलेला आहे तर 5% दिलेला आहे. सो दॅट्स वाय 0.05, 28 कसं आलं व्हीचा फॉर्म्युला काय आहे n-2. कर्सरकडे लक्ष द्या, इथे मी फॉर्म्युला दाखवते n-2. एनची व्हॅल्यू किती आहे 30 मायनस 2 इज इक्वल टू 28. सो दॅट्स वाय टी अल्फा व्हीची व्हॅल्यू किती मिळते टी 0.05, 28. ओके, अकॉर्डिंग टू टेबल तुम्हाला आन्सर मिळते 2.048. ओके, हियर युअर टी कॅल इज ग्रेटर दॅन टी अल्फा व्ही. So that's why we will say that the value of regression coefficient of y on x is a significant at 5% level. ओके, तर ह्या ठिकाणी आपल्याला लेवल ऑफ सिग्निफिकन्स आपल्याला काय सांगितलेलं आहे 5% लेवलवरती आपल्याला रिग्रेशन कोएफिशियंट ऑफ वाय ऑन एक्स आपल्याला आहे, आपल्याला हे या ठिकाणी शो केलेले आहे. ओके, तर हे हा जो एक पॉइंट आहे ह्याच्यामध्ये आतापर्यंत हे बरेचसे पण क्वेश्चन्स बघून झालेले आहेत. आपल्याला ज्या आता मी मगाशी स्टेप्स सांगितलेल्या आहेत त्या 3 स्टेप्स मध्येच आपल्याला हे आन्सर्स मिळतात. ओके, एकदा याच्यावरती प्रॅक्टिस करून बघा क्वेश्चन्स वरती, ज्या वेळेला प्रॅक्टिस कराल त्याच्यावर वेळेला तुम्हाला बरेचसे क्वेश्चन्स पण अराईज होतील आणि प्रॅक्टिस ज्या वेळेला होईल त्यावेळेला पण तुम्हाला अजून काही क्वेश्चन्स पडतील सुद्धा. पुढे आपल्याला प्रॉब्लेम्स दिले प्रॅक्टिससाठी, मी तुम्हाला पीडीएफ पाठवून देईन, तुम्ही ते प्रॅक्टिस करा ह्या क्वेश्चनची. त्यातले बरेचसे क्वेश्चन्स आपले मोस्टली झालेलेच आहेत. ओके, आणि ते प्रॅक्टिस केल्यानंतर बघा कुणाला कोणता प्रॉब्लेम येत नसेल तर तसं मला तुम्ही तो मेसेज टाका किंवा कॉलेजमध्ये येऊन मला कॉलेजमध्ये येऊन विचारलं तरीही चालेल. ओके, चालेल, तर टायमिंग आपल्या हे लेक्चरचं संपत आलेलं आहे, आपण हे लेक्चर इथं एंड करूया.